Good morning, student. Myself, ऋषिकेश लावडे. वेलकम टू सर्वज्ञ कोचिंग क्लासेस. आज आपण क्लास 10 चा सब्जेक्ट मॅथ याचा चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे? सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्टली सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करताना पहिले सेम पेअर आणि अपोजिट साइन असणं गरजेचं आहे. काय एक मेन आहे की सेम पेअर आणि अपोजिट साइन हे आपल्याला आवश्यक आहे. तर बघा आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना सेम पेअर दिलेली आहे का? आहे. सेम पेअर आहे आणि अपोजिट साइन आहे. तर आपल्याला डायरेक्ट याची काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. जर सेम पेअर नसतील तर आपल्याला सेम मल्टिप्लाय करून सेम पेअर आणावे लागतील व अपोजिट साइन असलं तर डायरेक्ट ऍडिशन और अपोजिट साइन जर नसेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर चला बघा. तर आता आपण 5x 3y 9 आणि 2x 3y 12. तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? सेम पेअर अपोजिट साइन आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? ऍडिंग इक्वेशन फर्स्ट. हे झाले इक्वेशन फर्स्ट आणि याला म्हणू आपण इक्वेशन सेकंड. मग आपण काय करू? ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर इक्वेशन फर्स्ट राइट करून घ्या. 5x 3y 9 प्लस 2x 3y 12. आपल्याला ऍडिंग इक्वेशन करायचे. 9 प्लस 12 9 प्लस 12 झाले 9 प्लस 12 9 प्लस 12 म्हणजे 21. 9 प्लस 12 21. हे एक प्लस एक मायनस हे टर्म काय झाले? कॅन्सल झाले. नंतर आले 5 प्लस 2x 5x प्लस 2x हे झाले 7x. आता 7 इज अ मल्टिप्लायर. इकडे गेलं तर काय होते? डिवाइडेड बाय. देयरफॉर x इक्वल्स टू 21 डिवाइडेड बाय 7. 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21. देयरफॉर x बरोबर किती आलं? x इक्वल्स टू 3. आपल्याला एक टर्म भेटली. तर आता आपल्याला y काढायची असली की आता पुट x इक्वल्स टू 3 कोणत्याही एका इक्वेशन्स मध्ये तुम्ही टाकून द्या, तुम्हाला y पण मिळून जाणार. तर बघा. तर आता आपण फर्स्ट टर्म टाकू. पुट x equals to 3 in equation first. आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये हे पुट करू. तर बघा 5x 3y equals to 9. therefore x equals to काय पुट करायचं आपल्याला? 3. 5 multiplied by 3 minus 3y equals to 9. 5 3 जा 15 minus 3y equals to 9. इकडे प्लस 59 तिकडे दिलं तर काय होते? मायनस 15. therefore minus 3y equals to 9 minus 15. 9 minus 15 9 15 से 9 10 11 12 13 14 15 इथे झालं 6 minus 6 आणि minus 3y. the minus 3 is a multiply केलं तर divided by. therefore y equals to minus 6 divided by minus 3. minus sign cancel. therefore 3 1 are 3 3 2 are 6. therefore y equals to 2. याला आन्सर आपला y equals to 2. बघा आपल्या x ची जी व्हॅल्यू आली x equals to 3 आला आणि y equals to 2. therefore हे आपलं फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह झालं.